अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलामुलींकडे भेट देण्यासाठी गेलेल्या सोलापुरातील एका 74 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल 7,28,096 रुपये ऑनलाईन परस्पर लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर सदर बाजार येथील विद्यानगर हाऊसिंग सोसायटीत राहणारे मोहम्मद रफीक आसाहक सय्यद वय 74 हे जैविक औषध निर्माण क्षेत्रातील बायोलॉजिकल एव्हान्स हैदराबाद या कंपनीतून 2014मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा व 2 मुली गेल्या 12 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास असल्याने सय्यद हे देखील 12 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेला गेले होते. त्यानंतर 7 जुलै 2026 रोजी ते भारतात सोलापूर येथे परतले. अमेरिकेत असताना त्यांचा भारतीय मोबाईल क्रमांक बंद होता. सोलापुरात परतल्यानंतर 10 ऑगस्ट 2026 रोजी ते नोबल हॉस्पिटल समोरील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत पासबुक प्रिंट करण्यासाठी गेले असता त्यांच्या बचत खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय गुगल पेद्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार सय्यद हे 25 मे 2026 ते 8 जून 2026 या कालावधीत अमेरिकेत असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या नकळत एकूण 11 ऑनलाईन व्यवहारांद्वारे 7,28,096 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्स्फर करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मोहम्मद रफीक सय्यद यांच्या फिर्यादीवरून सोलापूर शहर येथील जेल रोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66(ड) सह भारतीय न्याय संहिता BNS 2023चे कलम 318(4) व 319(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयदीप हनुमंत कलेकर करत आहेत.